नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विद्याधरने खूप मोठा डाव आखलेला आहे, ज्याची कल्पनाही नाही. कारण आनंदीला आपलंसं करायचं आहे, यासाठी विद्याधरने हा आखलेला सगळा डाव आहे. तर हे सगळं आता युगंधर आनंदी कशा पद्धतीने उधळून लावणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आनंदीने युगंधरच्या कपड्यांना इस्त्री करून दिलेली आहे, त्यावेळी तिच्या हाताला खूप सारे चटके लागलेले आहेत आणि तरीही तिने बायकोचं कर्तव्य पूर्ण करत ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबर तिने धनश्रीचा सुद्धा जीव वाचवलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे युगंधर किचनमध्ये आलेला असतो आणि तो आनंदीला विचारत असतो की आज दुपारी कंपनीत असताना म्हणजेच फॅक्टरीत असताना जो फोन केलेला होता तो असंच केलेला होता की आणखी काही. तेव्हा आनंदी शांतच राहते, ती काहीच बोलत नाहीये. तेव्हा युगंधर म्हणत असतो की नाही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे, पण छान वाटलं तुमचा फोन आला ते. आता हे सगळं बोलणं शिल्पाने ऐकलेलं असतं आणि शिल्पाला मात्र खूप राग येतो. शिल्पा लगेचच तिच्या युगंधरच्या रूममध्ये येते आणि तिथे येऊन तिने समिधाच्या फोटोवरती पडदा लावलेला असतो. तेवढ्यातच युगंधर तिथे येतो आणि शिल्पाला विचारतो, हे काय आहे, समिधाच्या फोटोवर पडदा का लावलाय? शिल्पा म्हणते, तेच करायला हवंय ना, कारण आधी फक्त इथे युगंधर बालक सरकार फक्त बोलायचे की माझं बायकोवरती खूप प्रेम आहे, मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही, पण इथे तर दिसत नाहीये तसं. आज त्या मुलीने काय तुम्हाला फॅक्टरीत फोन केला तर तुम्ही तिला डोक्यावर चढून बसलात, तुम्ही पागळला तिच्या बोलण्याने. नाही, एवढं पण असं असू नये, कारण एकीकडे सर्वांना दाखवायचं आहे की तुमचं समिधावरती खूप प्रेम आहे आणि एकीकडे त्या मुलीच्या फोनने तुम्ही पागळलेले आहात. या गोष्टी आता इकडे सगळ्या बोलून दाखवल्या जात असतात. तेव्हा मात्र युगंधर म्हणत असतो की नाही, तसं नाहीये ताईसाहेब, पण इकडे ऐकायला मात्र तयारच नसते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये आता शिल्पा खूपच मुद्दाम या सगळ्या गोष्टी करत आहे हे लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर ती युगंधरला सांगून जाते की गरज काय आहे हे सगळं करायची, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला काहीही पडलेलं नाही. तर इकडे युगंधर आता विचार करू लागतो. शिल्पाला मात्र राग आलेला असतो. शिल्पाला काहीही झालं तरीही युगंधर आणि आनंदी या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही, त्यासाठी तिने आखलेला हा सगळा बनाव असतो. तर शिल्पा म्हणते की त्यासाठी ना समिधाची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाहीये, हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही अशा पद्धतीने वागलेले आहात. यावरून हे स्पष्ट होतंय की तुम्हाला समिधाबद्दल काहीही वाटत नाही. युगंधरच्या मनामध्ये गिल्ट येऊ लागतो, कारण इकडे एवढं बोलून शिल्पा थांबत नाही, तर ती पुढं आणखी सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला लक्षात आल्या नसतील, पण माझ्या मैत्रिणी आल्या होत्या किटी पार्टीसाठी आणि त्यांनी तिला फोन करायला लावला आणि तिने त्यानंतर फोन केलेला आहे. तिनं काय तुमच्या काळजीने तुम्हाला फोन केलेला नाहीये, असं म्हणत आता गैरसमज वाढवायचं काम या शिल्पाने केलेलं असतं. म्हणजे कुठंतरी यांच्या दोघांच्या नात्याची नवीन सुरुवात होत होती, पण या शिल्पाला मात्र पोटात दुखायला लागलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं घडत असताना सुद्धा शिल्पा आता खाली येते आणि म्हणते की काही झालं तरीही तुम्ही दोघं जर जवळ यायचा प्रयत्न करणार असाल तर तुमच्या दोघांच्या मध्ये मी भिंत बनून राहणार आहे, कारण माझ्या शिल्पाची जागा मी दुसरं कोणालाच घेऊ देणार नाही. असा विचार या मूर्ख जी बाई आहे शिल्पा तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आनंदी खूप खुश असते. आनंदीला सुनीता म्हणत असते की हे बघा आनंदीताई, तुमचं ना तोंडगोड करते, या घरात आल्यापासून आज पहिल्यांदा एवढं तुम्ही खुश आहात, तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना? तेव्हा आनंदी म्हणत असते की हो, खरंच मी आज खुश आहे. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे युगंधर ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत असतो, तेव्हा मात्र आता तो समिधाच्या पुढे उभा राहतो आणि हात जोडून समिधाची माफी मागू लागतो. तो म्हणत असतो की समिधा, मला माफ कर, खरंच आज ना मी चूक केली, मला नाही माहिती, मी वावत गेलो,
पण माझ्याकडून चूक झालेली आहे, समिधा मला माफ कर, असं म्हणत त्याने समिधाची माफी मागायला सुरुवात केलेली असते. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की युगंधरच्या मनात कुठेतरी आता वाटू लागलेलं होतं. तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा घोळ घालून आता या शिल्पाने मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो. कुठंतरी त्याच्या मनात येऊ लागलेलं होतं आनंदीचा बायको म्हणून स्वीकार, कुठंतरी त्याच्या बाजूने तो क्लिअर करू लागलेला होता. पण हा सगळा गोंधळ घालून शिल्पाने पुन्हा युगंधरच्या मनामध्ये आनंदीबद्दल असलेल्या भावना दाबून ठेवलेल्या असतात. इकडे आजी आणि त्याचबरोबर बाबा म्हणजे समिधाचे आई बाबा दोघंही बोलत असतात आणि तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की नाही, हे जे काय घरात चाललंय ना ते उघड्या डोळ्यांनी मी नाही बघू शकत आहे. तेव्हा आजोबा तिला म्हणतात की काय झालंय नक्की. ती म्हणते की नाही, मला ना कळतच नाहीये, आनंदीची काही चूक नसताना ही शिल्पा तिच्याशी ज्या पद्धतीने वागते त्याचा मला त्रास होतोय. तेव्हा बाबांचं असं म्हणणं असतं की ठीक आहे ना, होईल सगळं व्यवस्थित. ती म्हणते तिच्या जागी जर आपली समिधा असती तर असंच केलं असतं का तुम्ही, म्हणजे तुम्ही असा कसा विचार करू शकता, असं म्हणत आजी इकडे आजोबांना ओरडत असतात. आजोबा म्हणतात कसं आहे माहिती आहे का, माझा युगंधरवर पूर्ण विश्वास आहे, नक्कीच ते आनंदीच्या बाबतीत चांगला निर्णय घेतील. त्यांना माणसांची पारख आहे, कोणता माणूस कोणत्या वेळी कसं वागू शकतं या गोष्टीची जाण आहे, त्यामुळं मला अजिबात काळजी वाटत नाही. हे ऐकून तर आजी म्हणते की बरोबर आहे, पण कसं आहे माहिती आहे का, शिल्पा आणि तिच्या दोघींमध्ये जोपर्यंत समेट होत नाही तोपर्यंत मला ना चिंता लागूनच राहणार आहे. उद्या मी मंदिरात जाणार आहे, आनंदीच्या सुखी संसारासाठी देवाकडे साकडं घालणार आहे, देवाला नवस बोलणार आहे. तेव्हा आजोबा म्हणतात की चांगली गोष्ट आहे, आता झोपा, आराम करा, उद्या तुम्ही मंदिरात जा, असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा मात्र आजी म्हणतात की हो चालेल, आणि आजी मात्र शांतपणे या सगळ्या गोष्टी पाहत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते व्यवस्थितपणे हँडल करत असतात. कारण इकडे आता धनश्रीची अवस्था वाईट असते. धनश्री म्हणत असते काही झालं तरी हे 4 दिवस मला पुढे ढकलावेच लागणार आहेत पाळीचे, नाहीतर खूप अवघड होणार आहे, त्यासाठी मला गोळ्या खाव्या लागतील. आणि असं म्हणत धनश्री कॅलेंडरमध्ये मार्क करत असते. तिथंच विद्याधर झोपलेला असतो आणि तिने तिच्याकडे असलेल्या गोळ्याच्या पाकिटातली पाळी पुढे ढकलण्याची जी गोळी आहे ती खाते. तिने विचारही करत नाही. ती म्हणते या एका गोळीने जर फरक नाही पडला तर अख्खी डोळ्यांची स्ट्रीप मी खायला तयार आहे, कारण काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी आता नीटच करायच्या आहेत. कारण मी का आई होणार असेल तरच सगळं नीट होईल असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कारण तिची एक भाबडी अशी असते की तिला मूल झालं तर विद्याधर तिला आपलंसं करेल अशी तिची भाबडी अशी असते. पण विद्याधर मात्र कसं आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. बिचारी तिकडे धनश्री मात्र वाट बघत असते विद्याधरने कधीतरी आपल्याला आपलंसं करावं या गोष्टीसाठी. विद्याधर मात्र शांतपणे झोपी गेलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच धनश्रीने ठरवूनच टाकलेलं आहे, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने हँडल करणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी आता सगळ्या गोष्टी शांतपणे करत असते. आनंदी आता देवाच्या पुढे येते, दिवा लावते आणि देवाला नमस्कार करते. खरं तर आनंदी खूप खुश आहे. कितीतरी दिवसानंतर हा क्षण तिच्या आयुष्यात आलेला आहे आणि त्यामुळं तिला एवढा आनंद झालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आनंदी या सगळ्या गोष्टी करत असते तेव्हा तिथे तिच्यासोबत सुनीतासुद्धा असते. आणि मग सुनीता जेव्हा हे सगळं पाहत आहे तेव्हा मात्र सुनीता म्हणते की आनंदीताई, आज तुम्ही खूपच खुश आहात ना. तेव्हा आनंदी म्हणते की हो. आनंदी का खुश आहे याचं कारण मात्र सुनीताला चांगलंच माहिती असतं. सुनीता म्हणत असते काय झालं आनंदीताई. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की हो, कारण आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींमुळं मला खरं तर बरं वाटत आहे असं सुद्धा तिचं म्हणणं असतं. कारण आज इतक्या दिवसानंतर हा आनंदाचा क्षण आनंदीच्या आयुष्यात आलेला असतो. सुनीता म्हणते की आनंदीताई काळजी करू नका, तुमच्या आयुष्यात असाच आनंद येणार आहे. त्यावेळेस सुनीताला ती म्हणते की मला ना तुमचा फोन द्याल का, मला फोन करायचा आहे. आणि मग तिने लगेचच फोन देते आणि म्हणते हे घ्या. मग आनंदीने आता घरी फोन केलेला असतो. घरी मात्र इकडे आरती आबांची समजूत घालत असते. आरतीने मुंबईच्या कामासाठी नकार दिल्यामुळं आबा चिडलेले असतात. कारण आरतीने आनंदी आणि आबांच्या काळजीसाठीच हा निर्णय घेतलेला असतो. पण आबांना मात्र ही गोष्ट आवडलेली नसते.
आबांचं असं म्हणणं असतं की करिअरचा विचार करायला हवा होता, पण ती गोष्ट मात्र केलेली नाही आणि म्हणूनच आबांना इकडे खरं तर ही गोष्ट आवडलेली नाही आणि आबा त्यासाठी राग धरून असतात. आता मात्र आबांना आनंदीचा फोन आलेला असतो. मग ती फोन उचलते. फोन तर आलेला आहे, फोन उचलला जातो, पण त्याचबरोबर काही गोष्टीही एवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि मग आनंदी बोलायला सुरुवात करते. ती खूप खुश असते. ती म्हणत असते की आरतीताई, अगं आबा आहेत का तिथं? आबांकडे दे ना, मला आबांशी बोलायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. फोन स्पीकरला टाका. तेव्हा आरती म्हणते, काय झालं आनंदी, आज खूप खुश आहे? तेव्हा आनंदी सांगू लागते की हो, मी आज खूप खुश आहे. तुला माहिती आहे का आज काय झालं? अगं मालक साहेबांना पण शेंगदाणे आवडत नाही आहेत ना, आणि मला माहीतच नव्हतं ही गोष्ट. आणि मी मात्र काय केलं माहिती आहे का तुला? अगं मी शेंगदाणे टाकून पोहे बनवले आणि आता मला भीती वाटायला लागली, पण मालक साहेबांनी ते पोहे आवडीनं खाल्ले आणि त्याचबरोबर तुला माहिती आहे का, मला बक्षीससुद्धा दिलं. तेव्हा आर्ची इकडून बोलायला सुरुवात करते, चला म्हणजे कोणाच्या तरी घरात आनंद आहे, बरं झालं. आणि हा आर्चीने मारलेला टोमणा असतो. हे ऐकून आनंदी म्हणू लागते की काय झालंय नक्की, मला कळेल का या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, असं म्हणत आता त्या दोघीही बोलत असतात. पण आनंदीला आता कळलेलं असतं. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ आनंदी, कसं आहे, या घरात जे काही घडेल त्या सगळ्या गोष्टी तुला सांगणं कर्तव्य आहे माझं आणि तुलाही त्या जाणून घेणं खरंच तुझं कर्तव्य आहे. पण आज मात्र एक गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्याही वेळी तू काळजी करू नकोस. फक्त एकच तुला सांगतोय की आज तू खूप आनंदात आहे आणि त्यामुळं मी तुला फक्त एवढंच सांगत आहे की तू काळजी करू नकोस, इथं सगळं व्यवस्थित आहे, असं आबा तिला सांगत असतात. आनंदीला आता काळजी वाटायला लागली आहे. नक्की काय झालं असेल, सगळं व्यवस्थित तर असेल ना तिथं, असा विचार आनंदीच्या डोक्यात येऊ लागलेला असतो. तेव्हा मात्र तिकडे सुनीताताई तिला सांगतात की आनंदीताई काळजी करू नका, सगळं व्यवस्थित असणार आहे, असं सांगितलं जातं. आणि इकडे युगंधर आता सकाळी उठलेला असतो. इस्त्रीचे कपडे आहेत का ते चेक करत असतो, पण त्याचा एकही ड्रेस इस्त्री केलेला नसतो. मग तो म्हणतो की कुठे गेलेत नोकर? मग कपाटातला तो ड्रेस काढतो आणि इस्त्री करण्यासाठी खाली घेऊन जातो आणि मग सुनीता वगैरे सगळ्यांना आवाज देत असतो. पण तोपर्यंत सुनीता मात्र आनंदीला म्हणत असते की हे बघा आनंदीताई, तुम्ही राहाल ना एकट्या घरी, आज घरी कोण नाही आहे, धनश्री ताईंची तब्येत ठीक नाही आहे, त्या रूममध्ये आराम करत आहेत. त्याचबरोबर इकडे विद्याधर साहेब आहेत, ते बाहेर गेलेले आहेत, आता मालक साहेब बाहेर जाणार आहेत, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते की काळजी करू नका सुनीताताई, मी आहे ना, मी करेल व्यवस्थित, काहीच हरकत नाही आहे, असं आनंदी त्यांना सांगत असते. तेव्हा मात्र सुनीता म्हणत असते की हे बघा, काही झालं तरीही मी तुम्हाला सांगितलंय ना, त्या पद्धतीने सगळं लक्षात ठेवा, असं आनंदीला त्या सांगत असतात. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की हो, काहीच काळजी करू नका, मी करेल सगळं. तेवढ्यातच मालक साहेब तिथे येतात आणि मग आता मालक साहेबांना माहीतच नाही आहे की आनंदीला दिसत नाही आहे. मग ते इस्त्री करण्याबद्दल बोलतात. आनंदी म्हणते मी देऊ का करून? तेव्हा ते म्हणतात की चालेल. मग आनंदीला ते देतात आणि म्हणतात की चालेल. आनंदी आता इस्त्री करण्यासाठी जाते आणि बरोबर इस्त्री करण्यासाठी तिनं गेलेली असते. तिथं शोध घेते, इस्त्री लावते, सगळं असं अंदाजाने तिचं सुरू असतं. कारण त्यांची जी लॉन्ड्री रूम आहे तिथंच सगळे कपडे इस्त्री केले जातात. तिथं जाऊन आनंदी इस्त्री करत असते आणि तेव्हा मात्र इकडे आनंदीच्या लक्षात येतं की तिच्या हाताला खूप चटके लागत आहेत. कारण बिचाऱ्या आनंदीची काहीच चूक नसते आणि वारंवार तिच्या हाताला त्या इस्त्रीचे चटके लागत असतात. अंदाज घेत असते ती आणि मग इस्त्री करत असते. फायनली पूर्ण ड्रेस इस्त्री करून होतो. त्यानंतर आनंदी तो ड्रेस जो आहे तो इस्त्री केलेला पूर्ण ड्रेस आता तिथे तयार करते आणि तो ड्रेस घेऊन ती मालक साहेबांकडे जायला निघते. मालक साहेबसुद्धा घाईत असतात, त्यांना लवकरच ऑफिसमध्ये जायचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांची चाललेली ही सगळी घाई असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आनंदीला खूप त्रास होत असतो. आनंदी मात्र आता हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेस आनंदी म्हणते की नाही, या सगळ्या गोष्टी मला मॅनेज केल्या पाहिजेत, कारण मालक साहेबांना ही गोष्ट माहीतच नाही आहे ना काय झालं आहे ते. मालक साहेबांच्या लक्षातच नाही आहे की या सगळ्या गोष्टी का घडत आहेत ते, कारण आनंदीला दिसत नाही आहे ही गोष्टच मालक साहेबांना माहिती नसते. त्याचबरोबर इकडे आनंदी आता तो ड्रेस घेऊन येते आणि मालक साहेबांना देते आणि म्हणते हे घ्या,
पण येताना ती थोडीशी या मालक साहेबांना धडकते. मालक साहेब थँक्यू म्हणतात आणि तिथून जातात. आनंदीने ड्रेस तर इस्त्री केलेला असतो, पण तिच्या हाताला मात्र खूप चटके लागलेले असतात. आणि मग आनंदी त्या हाताला फुंकर मारत असते. ते जखमा ज्या झालेल्या आहेत त्याच्यावरती ती फुंकर मारत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता आनंदीला धनश्रीचा आवाज येतो. धनश्री ओरडते असं तिला जाणवतं. आणि धनश्रीला काय होते हे बघायला आनंदी हॉलमध्ये येते. हॉलमध्ये आल्यानंतर आनंदी म्हणते, काय होतं धनश्री ताई, थांबा मी पाणी देते. तेवढ्यातच आनंदीचा पाय त्या गोळ्यांच्या स्ट्रीपवरती पडतो. गोळ्यांची स्ट्रीप आनंदी उचलते आणि म्हणते, ह्या कसल्या गोळ्या आहेत, ही गोळ्यांची कसली स्ट्रीप आहे, असं म्हणत आनंदी ती स्ट्रीप हातात घेऊन पाहू लागते. तेव्हा मात्र धनश्री ओरडत असते. आनंदी इकडे विचार करते. त्याच वेळी विद्याधरने ऑफिसमधल्या शिपायाला फोन केलेला आहे आणि त्याला विचारले काम झालं का. तेव्हा तो सांगतो की हो, कारण तो ग्लास आता मालक साहेबांच्या टेबलापर्यंत पोहोचलेला आहे आणि लवकरच सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील असं त्याने सांगितलेलं असतं. आणि इकडे मालक साहेब ते ज्यूस पितात आणि त्यांना मात्र त्रास व्हायला लागलेला असतो. तेव्हा विद्याधर म्हणतो की या आनंदीच्या साम्राज्याला आता जाण्यापासून मला कोण अडवणार आहे ते मला पाहायचंच आहे. म्हणजेच आनंदी मला आपलीशी करायची आहे असा घाणेरडा विचार या माणसाने केलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.